हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्यापासून सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होत आहे। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, विरोधक सरकारला घेरणार। घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर मित्रांना महालक्ष्मी रेसकोर्सवरील जागा जाऊ नये, कोणाच्या फायद्यासाठी RWITCच्या वतीनं डील केली, आदित्य ठाकरेंचा सवाल। 55 जागा आम्हाला महायुतीमध्ये मिळणार असतील तर समाधानी नाही, तिन्ही पक्ष 100 जागा लढू म्हणतात। जर 100 वर सगळेच लढले तर सर्वांना वेगळं लढावं लागेल, अमोल मिटकरींचं वक्तव्य। भाजप मोठा पक्ष, महायुतीच्या नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना समजावावं। मिटकरींना बावनकुळेंच्या कानपिचक्या, तर बावनकुळेंकडून राज्यामध्ये डबल इंजिन सरकार येण्याचा उल्लेख। कोणी कितीही डोकं फोडलं तरी भाजप 200च्या खाली जागा लढणार नाही। दादा गटाला 20 ते 22 आणि शिंदे गटाला 30 ते 35 जागा मिळतील, रोहित पवारांचा टोला। मला पक्षाकडून आवर घातला जात असेल तर शिरसाट आणि दरेकरांना देखील आवर घाला, अमोल मिटकरींचं वक्तव्य। तर मिटकरींच्या बोलण्याला आधी लगाम घाला, दरेकरांची टीका। पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं गुन्हा आहे का? पॅलेस्टाईन बाबतीत सरकारची भूमिका काय? संजय राऊतांकडून ओवेसींची पाठराखण। ओवेसींची भूमिका भारत विरोधी, ओवेसींना आमचा विरोध आहे आणि कायम राहील, ठाकरे गटाच्या वैभव नायकांची टीका। ओवेसीची जीभ कुणी छाटणार असेल तर माझ्याकडे येऊन पारितोषिक घेऊन जा, नितेश राणेंचा हल्लाबोल। भाजपला काँग्रेसची माणसं मारायची आहेत, एनसीपी मधील जुन्या नेत्यांची इच्छा असेल तर पक्षाची दारं खुली, सूर्यकांता पाटलांची टीका। 100% दरवाजा बंद नाही, शरद पवार यांच्याकडून स्पष्ट, पक्षाला वाटत असल्यास लोकहितासाठी विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य। 9 जुलैला सर्व मुद्दे समोर ठेवणार, आमचे मुद्दे जो सोडवणार त्यांच्यासोबत आम्ही जाणार, बच्चू कडूंची भूमिका। ओम बिर्ला 18व्या लोकसभेचे नवे अध्यक्ष, आवाजी मतदानानं बिर्लांची निवड, मोदींसह राहुल गांधी यांच्याकडून ओम बिर्लांचं अभिनंदन। लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक आमच्यावर लादली गेली, राहुल गांधी आता विरोधी पक्षनेते, मोदींना पळ काढता येणार नाही, संजय राऊतांची टीका। पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी बुलडोझर कारवाई, ड्रग्ज प्रकरणानंतर पालिका आता ऍक्शन मोडवर, अनधिकृत बार आणि पबवर पालिकेची तोडक कारवाई। ईडीनंतर आता सीबीआयकडून अरविंद केजरीवाल यांना अटक, दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी चौकशी करणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।